नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ गवळी. मी आलोय सोलापूरला. सोलापूर जिल्ह्यामध्ये बागा बघायला. साहेबांची बाग बघूया. तुमचं नाव काय? नाव वैभव हनुमंत खताळ, गाव यावली. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 74 99 38 79 00. किती तारखेची छाटणी आहे? सर ही 3 ऑक्टोबरची पेस्ट आहे. म्हणजे आपण 1 तारखेला छाटणी घेतली. कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली 24 ते 72 तासापर्यंतचा गॅप दिला आपण. 72 ते 96 तासाचा. त्याच्यानंतर 3 तारखेला पेस्ट केली 3 ऑक्टोबरला. बरोबर. आणि घराची पाकळी मस्त झाली आहे. तर काय वापरले पाकळीला? आपण पहिल्या जीएतच वापरताना वायपावर वापरलो. बरं. आपण जे ते 2 जीए वापरले त्याच्यात वायपावरच वापरला आणि आता सेटिंग जीएला आपण इमेन्स आणि वायपावर वापरलं. बरं. पाकळीसाठी दुसरं काही टॉनिक? दुसरं काहीच टॉनिक आपण वापरलेलं नाही. फक्त वायपावर वरती आणि जी आणि वायपावर वरतीच आपल्याला रिझल्ट आले. सुपर रिपोर्ट आले का? हो, सुपर रिपोर्ट. बरं. त्यानंतर मॅजिक स्प्रे, मास्टर स्प्रे किती झाले त्याला? सर जवळजवळ मी आता हे 55 दिवसाचा प्लॉट आहे. बरं. 55 दिवसाच्या प्लॉटला आतापर्यंत जवळजवळ 17 ते 18 मॅजिक स्प्रे झाले. अरे वा. आणि फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायकोसोडोचे जवळजवळ 7 स्प्रे घेतले होते. म्हणजे रोज सलग संध्याकाळी ट्रायकोसोडो मारणे. आणि मास्टर स्प्रेचे जवळजवळ 3 ते 4 हात झाले. बरं. सर, सरांनी जी चळवळ चालू केली कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन, तर तुम्हाला कसं वाटतंय त्याबद्दल? नाही सर, आनंद तर आहेच. कारण कमीत कमी खर्चात कुणाला पण खर्च जास्त करावा असं कधी वाटत नसतं. 2 वर्ष आपण कोरोना काळामध्ये बघितले की कशी परिस्थिती झाली शेतकऱ्यांची. तेव्हापासूनच सरांचं हे जे चालू झालं, आता आम्ही जवळजवळ 3 ते 4 वर्ष झालं करतोय. अगोदरच्या खर्च आणि आताच्या खर्चात खूप सारा फरक आहे. बरोबर. ट्रेनिंग घेतलंय का तुम्ही? हो सर, 3 वर्ष ट्रेनिंग घेतले आपण. ट्रेनिंग नंतर तुमच्या ज्या मनात शंका होत्या त्या कम्प्लीट सॉल्व्ह झाल्या? हो सर, म्हणजे कसं होत होतं, शेड्यूलने आपण जात होतो या लेवलने. पण ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं पूर्ण बेसिक लेवल पाठीमागून आम्ही चाललो. यस. पहिलं 1 वर्ष बघितलं की त्याच्यावर पण काय अडचण येत नव्हती. पण ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं पूर्ण जेमिनीपासून सरांनी मोळीपासून ते पूर्ण शेंड्यापर्यंत ज्यावेळेस आम्हाला सरांचं 2 दिवस मार्गदर्शन लाभलं त्यावेळेस समजलं की बाबा काय करावं लागते, खालून कुठं सुरुवात होती नेमकी. ते पूर्ण बेसिक लेवल पासूनच पॉईंट आम्हाला मुद्दे समजले. यस. खतरनाक फायदा झाला. हो सर. हो. किती एकरचे पूर्ण द्राक्ष बाग किती? सर पूर्ण एकर आपली 5 एकर आहे. 5 एकर. बरं. दरवर्षी एकर मध्ये जर विचार केला तर किती खर्च होता? आणि इथून मागचा म्हणजे जोपर्यंत सरांच्या संपर्कात नव्हते तोपर्यंतचा आताचा कसा आहे? सर किती टक्के तुम्हाला विश्वास बसणार नाही की ज्यावेळेस आम्ही लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये खर्च करत होतो त्यावेळेस एकरी जवळजवळ 2 ते 2.5 लाखापर्यंत खर्च जात होता. 2 ते 2.5 लाख? हो. बरं. 2 ते 2.5 लाख. कारण आमची सुरुवातच स्प्रेची पहिल्या दिवसाची 3 ते 3.5 हजाराचे स्प्रेने होत होती. बरं. असे तर गेल्या वर्षी जर आम्ही बघितलं पण आम्ही टॅली करून की स्प्रेत किती फरक आहे. खूप सारा फरक आहे. त्याच्यानंतर आपली जी मॅजिक स्प्रे वगैरे आले का खूप खतरनाक रिझल्ट आता तुम्हाला दिसतंय तसं. आता किती होतोय खर्च? आता एकराचा खर्च पूर्ण जरी औषध पूर्ण ड्रिप सोडणे असू द्या हे असू द्या 70 ते 80 हजारापर्यंत जाते. 70 ते 80 हजार. 2.5 लाख आणि 70 ते 80 हजार. अरे वा. म्हणजे मोठ्या प्रमाणात फायदा झाला. म्हणजे का आपण पानदेट परीक्षण करतो. पानदेट मध्ये जे रिपोर्ट आहे, आता आपण 2 वर्ष झालं बेसोडोस भरला नाही, शेणखत टाकलं नाही. कारण आपल्याला कमीच काय नाही, पानदेट मधून आपण जे चेक करतो ना ते फक्त जेवढे घटक कमी तेवढे सोडतो. नाहीतर 50 आणि 60 हजार रुपये आमचे बेसोडोसला जातात. बेसोडोस जो वाया जाणार आहे. आता ह्याच्यात पानदेट आम्ही 2 वेळा पानदेट परीक्षण केलं. एक 23व्या दिवशी केलं ना, ती एक 43व्या दिवशी केलं. त्याचा तुम्हाला जो फायदा झाला, तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? काय केलं? नाही, सर्व शेतकऱ्यांनीच आता कसं आहे, कोण तर लागतं की ते सोबत घेऊन जाण्यासाठी. मग एखादा चांगला व्यक्ती जर आपल्याला चांगलं सांगत असेल, बरं त्याचा मोबदला पण ते काय घेत नाहीयेत. आपल्याला फुकट मार्गदर्शन ते करतायत. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की कुंभार सरांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे. तुम्ही त्याच्या पद्धतीनं चालला तर तुमचा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न 100% निघेल. खूप खूप धन्यवाद. असाच तुम्ही खर्च करा. हो सर, धन्यवाद. थँक्यू.